आज आपण कुकरमध्ये चिकन करी बनवणार आहोत। येथे मी गावरान चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। सुरुवातीला आपण करीसाठी लागणारं छोटंसं वाटण तयार करून घेऊ। येथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे। हे ओलं खोबरं आहे, त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, आलं आणि कोथिंबीर। आता हे घेतलेलं सर्व साहित्य आपण मिक्सर जारमध्ये घेतलेलं सर्व साहित्य चांगलं थोडं पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ। खोबरं येथे मी कच्चंच वाटून घेणार आहे। अद्रकला कट करून यामध्ये घालून घेऊ आणि थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघू शकता मसाल्याची फाईन पेस्ट तयार आहे। वाटण तयार आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊ। कुकरमध्ये मी 3 पळी तेल घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तेल घालून घेऊ शकता। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये कांदा घालून घेऊया। येथे मी मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतला आहे। कांदा चांगला परतून घेऊ। गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवली आहे। कांद्यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे। 2-3 मिनिटांनी पाहू शकता कांदा चांगला परतून घेतला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। येथे मी मीडियम साईजचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण चांगला परतून घेऊ। 1-2 मिनिट टोमॅटो पण चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये मी आलं आणि लसूण हे कुटून घेतलं आहे, ते पण घालून घेऊ। याला पण चांगलं परतून घेऊया। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सर्व चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये थोडी हळद घालून घेत आहे। लाल मिरची पावडर घालून घेऊया। येथे मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालून घेत आहे। 1 चमचा धने पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा। येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले करून घेऊ शकता। हे सर्व मसाले 1-2 मिनिट चांगले तेलामध्ये परतून घेऊ। आता यामध्ये तयार करून घेतलेले हे वाटण घालून घेऊया। याला पण चांगलं परतून घेऊ। मसाल्यामध्येच थोडं मीठ घालून चांगलं परतून घेऊया। येथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। कमी गॅस फ्लेमवरच याला आपलं चांगलं परतून घ्यायचं आहे। सर्व मसाला 3-4 मिनिट चांगला कमी गॅस फ्लेमवर परतून घेतला आहे। आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊ आणि याला पण परतून घेऊया। मसाल्यामध्ये चिकन चांगलं परतून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवून देऊ। 5-6 मिनिटं झाली आहेत। बघू शकता चिकन चांगलं मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे आणि ते गरम पाणी आता यामध्ये घालून घेऊ। यामध्ये मी अर्धा ग्लासच पाणी घालून घेत आहे, कारण येथे मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे। तुम्हाला जर चिकन रस्सा जास्त बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही जास्त पाणी घालून घ्या। मसाला परतत असतानाच यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। आता मीठ घालायची गरज नाही। आता कुकरला झाकण लावून घेऊ आणि चिकन शिजून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर येथे मी गॅस बंद करून घेतला होता। कुकरची वाफ गेलेली आहे, बघू शकता। आता आपण चिकन शिजलं का चेक करूया। बघू शकता चिकन पण चांगलं शिजलेलं आहे। ग्रेव्ही पण छान झालेली आहे। आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ।
बघू शकता चिकन करी आपली तयार आहे, मस्त झालेली आहे। आता सर्व करून घेऊ। बघू शकता चवीला अप्रतिम अशी चिकन करी झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत।